यूटीएस ॲप 1 मार्च पासून पूर्णपणे बंद होतोय. प्रवाशांसाठी ही महत्वाची बातमी आहे. रेल्वे विभागाने महत्वाचा निर्णय घेतलाय. यूटीएस मोबाईल ॲप 1 मार्च पासून आता कायमचं बंद केलं जातोय. त्यामुळे मुंबई आणि देशभरातील लोकांना तिकीट बुकिंगसाठी आणि इतर रेल्वे सेवा वापरण्यासाठी नवीन रेल वन ॲप वापरण्याचा सल्ला दिला जातोय. यूटीएस ॲप हे अनारक्षित तिकीट आणि आर वॉलेट सुविधा उपलब्ध देणारं ॲप आहे. पण आता हे ॲप 1 मार्च 2026 पासून कार्यान्वित होणार नाहीये. त्यामुळे वापरकर्त्यांना आता रेल वन ॲपवर शिफ्ट होण्याचे रेल्वेकडून आवाहन करण्यात आलंय. या रेल वन ॲपमधून एकाच ॲपवरून अनारक्षित तिकीट, प्लॅटफॉर्म तिकीट आणि इतर रेल्वे संबंधित सेवा करता येतील. सोबतच आर वॉलेट, यूपीआय डेबिट आणि क्रेडिट कार्ड आणि नेट बँकिंगद्वारे सुरक्षित पेमेंट सुविधा देखील यामध्ये उपलब्ध होणार आहेत. त्यासोबतच ट्रेनची लाईव्ह स्थिती सुद्धा पाहता येणार आहे. पीएनआर स्टेटस, कोचची माहिती आणि तिकीट रद्द किंवा रिफंड करण्याबद्दलचे तक्रारींबद्दलच्या सगळ्या सुविधा या रेल वन ॲपमध्ये उपलब्ध असणार आहेत. त्यामुळे यूटीएस ॲपमधील आर वॉलेटमधील शिल्लक रक्कम रेल वन ॲपमध्ये वापरता येईल आणि रक्कम देखील हरवली जाणार नाही, असं देखील रेल्वेने स्पष्ट केलंय. दरम्यान यूटीएस ॲप हा 1 मार्च पासून काम करणार नाहीये. त्यामुळे वेळेमध्ये रेल वन ॲप डाउनलोड करून त्यावर नोंदणी करण्याचं आवाहन रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेलं आहे. दरम्यान आता प्रवाशांच्या सेवांमध्ये कोणतीही अडचण येऊ नये यासाठी लवकरात लवकर रेल वन ॲपवर शिफ्ट व्हावं असं आवाहन रेल्वेकडून करण्यात येतं.